हॅलो हॅलो. हाजी कसम चषक 2026 फायनलचे विजेते ब्लास्टर 11 या संघाचे असणार आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच रनर अप 11 जागेवाला यांचे सुद्धा असणारे अभिनंदन. मी इकडे स्टेजवर आपल्या मान्यवरांना बोलवू इच्छितो. श्री गणेश करावडे साहेब तसेच श्री प्रमोद शेट्टी स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. तसेच रुपेश अडकर तसेच राजेश शेट्टे व विलास चौकेकर यांना या सर्व मान्यवरांना विनंती असणार आहे स्टेजवर यायचं आहे. रुपेश अडकर आपल्याला सुद्धा विनंती असणार आहे स्टेजवर यायचं आहे. तसेच विलास चौकेकर आणि राजेश शेट्टे यांना सुद्धा विनंती असणार आहे. आपले सर्वांचे लाडके जीतू तावडे यांना सुद्धा विनंती असणार आहे स्टेजवर यायचं आहे. जीतू तावडे यांना विनंती असणार आहे स्टेजवर यायचं आहे. तसेच विलास चौकेकर यांना सुद्धा विनंती असणार आहे स्टेजवर यायचं आहे. चला मी विनंती करेन श्री राजेश शेट्टे यांना आपल्या दरवेळी आयोजनाला उत्कृष्ट असं डेकोरेशन व साऊंड यांचा असतो असे आपले जितू तावडे आदर्श साऊंडचे जितू तावडे यांचा इथे सन्मान होत आहे. तरी सर्वांनी त्यांचा तनिष गाडगावकर बक्षीस समारंभाला आपण इकडे सुरुवात करणार आहोत. प्रथम आपण पारितोषिक देऊया. हाजी कसम पॅन्थर्स यांना मी विलास चौकेकर वरती यायचे मी विनंती करेन रुपेश हडकर साहेब यांना त्यांनी ट्रॉफी द्यायची आहे. हाजी कसम पॅन्थर्स या संघाला हाजी कसम पॅन्थर्स वरती यायचंय स्टेजवर यायचंय. तनिष फोटो काढा सर्व. चला धन्यवाद. हाजी कसम पॅन्थर्स खूप खूप शुभेच्छा असणार आहेत तुम्हाला. या पुढील सत्कार असणार आहे तो फायनल मॅचचा. फायनल मॅच जी झाली ब्लास्टर 11 विरुद्ध जागेवाला त्यात सामनावीर कोण ठरला असेल? ब्लास्टर संघ कोण वाटतं सामनावीर असेल?
उतरलाय चेतन साळवी. माफ करा अर्जुन गुप्ता. चला विलास चौकेकर यांना विनंती असणार आहे एक गिफ्ट हॅम्पर व मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्यांना द्यायची अर्जुन गुप्ता यांना. खूप खूप उत्कृष्ट असे गोलंदाज अर्जुन गुप्ता. चला पुढील पुरस्काराकडे वळूया. बेस्ट बॉलर कोण असेल? बेस्ट बॉलर कोण असेल? ब्लास्टर संघ जागेला येऊन. बेस्ट बॉलर हाजी कसम चषक 2026 कोण असेल? तो ठरतोय चेतन साळवी. 8 विकेट. मी प्रणय सावंत यांना विनंती करेन. प्रणय सावंत यांच्या हस्ते ही ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्वर्गवासी रवी सावंत यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी देण्यात आली होती. उत्कृष्ट गोलंदाज चेतन साळवी. चला पुढील सन्मान असणार आहे तो बेस्ट बॅट्समनचा. कोण असेल? दर्पण उतेकर कोण असेल बेस्ट बॅट्समन? जागेवाला संघ की ब्लास्टर? तो ठरतो साई लोके. वैयक्तिक असा 118 धावा रणजिंजा संघाचा हा खेळाडू 5 मॅच आणि 118 धावा यांनी रोखल्या. मी विनंती करेन निखिल बोराडे यांना विनंती मी करेन त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल बेस्ट बॅट्समनचा. चला पुढील असणार आहे मॅन ऑफ द सिरीज. चला माफ करा चुकीची दुरुस्ती. यापुढील सन्मान असणार आहे तो रनर अप टीम ठरली होती. काय घ्यायचं? रनर अप घ्यायचं की मॅन ऑफ द मॅच? मॅन ऑफ द सिरीज काय घ्यायचं? पब्लिक डिमांड काय आहे? ओके आपण जाऊया मॅन ऑफ द सिरीज या पुरस्काराकडे. मॅन ऑफ द सिरीज या पुरस्कारासाठी श्री साई देवस्थान या संघाकडून अमर यादव यांना मी स्टेजवर बोलू इच्छितो. अमर यादव स्टेजवर यायचंय. हे आपल्या भारताचे सैनिक आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. श्री साई देवस्थान यांच्या हस्ते यांच्याद्वारे मॅन ऑफ द सिरीज साठी एक उत्कृष्ट असे ब्रँडेड शूज येणार आहेत. तसेच मानाची ट्रॉफी देखील आहे. कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? ब्लास्टर 11 जागेला 11 तो खेळाडू आहे मनोज काडगे. अमर यादव यांना मी विनंती करेन त्यांनी ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. अमरदादा मध्ये वैयक्तिक अशा उत्कृष्ट असं प्रदर्शन करण्यात आलं होतं मनोज काडगे यांच्याकडून. जागेवाला संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये तसेच यष्टीरक्षण सुद्धा त्यांनी केलं. त्यातून फोटो आला ना. धन्यवाद.
चला पुढील असणारा आता ट्रॉफी तर दोनच दिसत आहेत तर मी पहिलं बोलू इच्छितो रनरअप ठरलेले आजी कसम 2026 जागेवाला 11 यांना आणि मी विनंती करून गणेश करावडे यांच्याद्वारे ही ट्रॉफी देण्यात यावी. चला विनंती करून जागेवाला वरती यायचं आहे. एक एक मेडल कलेक्ट करायचे आहेत. आधी मेडल देऊया का. हां थांब थांब मी कसा घालू. अरे यांना दे ना एक एक जण घालतील ना. चला रिकराज गुप्ता तसेच प्रसाद शिंदे आदित्य रोपटे उत्कर्ष नगाडे सार्थक बुडेकर समीर गोरुले तेज गोरुले हर्ष हंसाटे राहुल घनाते स्वराज कुबल निखिल बोराडे शुभम शेट्टे घेणार मनोज काडगे व लास्टला मी स्वतः अमय चौकेकर. चला रोख पारितोषिक 33,333. हां येणार अरे मी येणार. मी गणेश करावडे यांना विनंती करतोय की रोख पारितोषिक 33,333 व रनरअपची ट्रॉफी थँक्यू जागेला 11 या संघाला द्यायची आहे. निखिल बोराडे कर्णधार मध्ये यायचंय व्यवस्थित फोटो काढ. बॅनर लावायचा आहे.
चला यापुढील सन्मान असणार आहे आपल्या सामन्यातले सर्वात महत्त्वाचे घटक. आपल्याला प्रत्येक आयोजनाला असलेले पंच श्री सुबोध गडसे सर यांना मी विनंती करतो स्टेजवर यायचं आहे. सुबोध गडसे सर तसेच अवी सर आपल्या बिल्डिंग मधील उत्कृष्ट असे पंच सुबोध गडसे, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मी प्रमोद शेट्टी यांना विनंती करतो त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. फर्स्ट प्राइज देण्याच्या अगोदर एक अनाउन्समेंट करायची आहे. हाजी कसम चषक 2027 हे यांचं आयोजन करणार आहे समर्थ 11. पुढच्या वर्षी हाजी कसम चषक 2027 चे आयोजक सर्व हर्षद पांचाळ. आणि मी विनंती करतो प्रमोद शेट्टी काका तसेच विलास चौकेकर, राजेश शेट्टे, गणेश करावडे, रुपेश दादा आणि जितेश काका यांना हाजी कसम चषक 2026 ची विनिंग टीम ब्लास्टर 11 एकेकाने यायचंय, मेडल घ्यायचंय. चला प्रथम कर्णधार राज गव्हाणकर, अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट असे सलग दोनदा फायनल मध्ये घेऊन आलेले ब्लास्टर संघाचे कर्णधार राज गव्हाणकर 2025-2026 चे विजेते ब्लास्टर 11 यांचं असणारे हार्दिक स्वागत. पुढील खेळाडू अष्टपैलू खेळाडू सिद्धार्थ वारंग, अर्जुन गुप्ता, साई, तनिष साताडेकर, चेतन साळवी, प्रशांत साताडेकर, अक्षय परब, अज्ञेय सावंत, प्रणय चव्हाण, प्रणम्य चव्हाण, ओमकार सुत्रावे, अथर्व परब, तेजस चव्हाण, ओमकार चव्हाण आणि आपल्या सर्वांचे लाडके, सर्वांना कधी मदत करणारे आपले लाडके मित्र दर्पण उतेकर. आपले इकडे 2 सन्मान राहिले आहेत ते आपण प्रथम करूया, मग तुम्हाला ट्रॉफी देऊया. थोडे एका साईडला थांबायचंय, थोडे एका साईडला थांबायचं. प्रणय चव्हाण 2 सन्मान करायचे आहेत आपल्याला, फक्त 2 सन्मान करायचे ते एका साईडला थांबा फक्त. चला मी विनंती करेन विलास चौकेकर यांना आपल्या आयोजन समितीसाठी प्रायोजक असलेले गणेश करावडे यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. विलास चौकेकर यांना विनंती असेल. तसेच मी विनंती करेन राजेश शेट्टे यांना आपले सर्वांचे लाडके रुपेश दादा अडकर यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन आपल्या हस्ते, तसेच प्रमोद शेट्टी काका आपल्या हस्ते हा पहिला मानाचा वर्ल्ड कप ब्लास्टर 11 देण्यात यावा. तसेच रोख रक्कम 44,444 रुपयांचं रोख पारितोषिक. चला यायचं, वरती यायचं.
सिद्धार्थ वारंग, राज गवणकर, फोटो घ्यायचा व्यवस्थित. चला, कर्णधार राज गवणकर माईक पाशी यायचंय. राज गवणकर, चला कर्णधार राज गवणकर आपल्या इकडे समालोचन कक्षात आलेले आहेत. लागोपाठ मैदानात आतापर्यंत मला तर मैदानात आपण आल्यापासून टोटल 5 वेळा हाजी कसम चषक खेळवला गेलाय. त्यातले 3 वेळा विजेतेपद मिळवणारा एकमेव संघ आहे तो म्हणजे ब्लास्टर 11. तर त्यांचे कर्णधार राज गवणकर यांना मी 2 शब्द बोलण्याला सांगतोय. धन्यवाद. प्रथमतः आयोजक जागेवाला यांचे मनापासून आभार, कारण त्यांनी ज्या अडचणी या मॅचेस भरवताना निभावल्यात त्या आम्ही कर्णधार म्हणून पाहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रथमतः खूप आभार. त्यांनी खूप चांगल्या मॅचेस बनवल्या आणि तुमचा शेवट चांगला झाला, कारण सुरुवात चांगली होती तुमची. बाकीचे संघ पण खूप चांगले खेळले. खूप आम्हाला सांगितलं गेलं ग्रुप इझी आहे तुमचा, पण कोणतीच टीम हलकी नसते. शेवटी पुढे पण चांगल्याच टीम होत्या आणि आमच्या सगळ्या खेळाडूंची जी मेहनत आहे, सगळे त्यांनी जे एफर्ट्स दिले त्या एफर्ट्सने आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि अजून एकदा आम्ही हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. सो असेच आपण खेळाडू म्हणून आयोजकांना मदत करू आणि असाच आपला हा खेळ चालू ठेवू, हीच सगळ्यांनी आशा. थँक्यू.
धन्यवाद राजभवनकर. तरी हा पारितोषिक वितरण समारंभ संपलेला आहे. ज्या ज्या लोकांनी आम्हाला इकडे मदत केली, ज्यांची नावं घेऊ तेवढी कमी आहेत, त्यांच्या सर्वांचे जागेवाला लेण्या संघाकडनं हार्दिक आभार. धन्यवाद.